ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की हिच्या प्रियाला कोण चुकलं असतं की आपण देत असलेल्या प्रतिमाला चुकीच्या औषधाचं सत्य सगळ्यांना आता समजलं। त्यामुळे आता आपण 7 वर्षानंतर या जेलमधनं सुटलो तरी आपल्याला त्या घरात कोणी घेणार नाही। आणि जर मला या जेलमधनं बाहेर पडायचं असेल तर रविराज आणि प्रतिमाशी डील करून याच्यातून बाहेर पडायला मिळेल। आणि त्याच टायमाला प्रियाच्या मनात विचार येतो की मला उपयोगी पडेल तो मी बनवलेला व्हिडिओ, आणि तो व्हिडिओ महिपंत आणि साक्षीच्या विरोधात असतो आणि तो व्हिडिओ वापरण्याची आता वेळ आलेली आहे। ते अश्विनला सोबत घेऊन घरामध्ये शिरून हा व्हिडिओ दाखवणार आणि हे सगळं करण्यासाठी कोण भाग पडत होतं, का भाग पडत होतं, जोपर्यंत मी सांगत नाही त्याशिवाय मी गप्प बसणार नाही। आणि त्या टाइमला अश्विन तिकडे येतो। प्रिया अश्विनला सांगते की आता मला इथून आता जेलमध्ये टाकण्यात येईल। त्यावेळी ते अश्विन बोलतो की तू काही काळजी करू नको, तुला जेलमधनं बाहेर काढण्यासाठी मी एका वकिलाला दुप्पट फी दिलेली आहे आणि तो वकील तुला लवकर सोडवणार आहे। तो इथे प्रिया बोलायला लागते की मला वाटत नाही तो वकील मला याच्यातून बाहेर काढेल। अश्विन बोलायला लागतो का निगेटिव्ह बोलतेस, तो इथे प्रिया बोलायला जोपर्यंत अर्जुन रविराज माझी केस घेत नाही तोपर्यंत मला कोणीच काढू शकत नाही। आणि प्रिया बोलायला लागते तू मला लवकर इथनं बाहेर इकडून घेऊन चल, मला आता घरच्यांना काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे। त्यांनी जर माझं बोलणं ऐकलं तर ह्या सगळ्यांमध्ये मला सिंपॅथी मिळेल आणि ह्याच्यातून सगळ्यातून मला बाहेर काढण्यास मदत होईल। तेव्हा अश्विन बोलायला लागतो तू का काळजी करतो, मी एका वकिलाला डबल फी दिलेली आहे। तेव्हा प्रिया बोलायला लागते की मला वाटत नाही मला कोण बाहेर काढू शकतं आणि मला इथून लवकर बाहेर निघायचं आहे। तेव्हा अश्विन बोलायला लागतं की मी परवानगी घेतली आहे पोलिसाकडून, तुला लवकर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी बाहेर काढणार आहे, पण त्याआधी मी घरच्यांना सेटअप करून ठेवतो, नाही तर तुला त्यांनी येताना पाहिलं तर त्यांना चांगला धक्का बसेल। प्रिया बोलायला लागते की अश्विन मी घरी यायची तयारी करते, तू लवकर मला इथून घेऊन चल। तर अश्विन प्रतिमाला भेटतो आणि बोलतो की तन्वीने तुझ्या गोळ्या बदलल्यात, पण त्याच्या आधी तुला काहीतरी तिला बोलायचं आहे। तेव्हा रविराज बोलतात की अश्विन तुला सांगितलं होतं ना की तिला या घरामध्ये अजिबात थारा नाही आणि ती या घरात आली नाही पाहिजे। तेव्हा अश्विन बोलायला लागतो की तिला तुम्हाला काहीतरी सांगायचं आणि तिचं बोलणं ऐकल्यानंतर तुम्ही काहीतरी ठरवा तिला ठेवायचं की नाही ठेवायचं। तेव्हा रविराज बोलतो की तिला आता थारा नाही। तेव्हा ते प्रतिमा बोलायला लागते की तिचं मला ऐकायचंय का तिने असं का केलं आणि सगळ्यामध्ये तिने ह्या गोळ्या देऊन माझी याददाश्त घालवण्याचा का तिने प्रयत्न केला, का हे सगळं केलं, हे मला तिच्या तोंडून ऐकायचं आहे। प्रतिमा बोलायला लागते अश्विनला की बोलव तिला, मला ऐकायचं काय बोलते ती। तर इथे अश्विन प्रियाकडे येतो आणि तिला सांगतो की प्रतिमाने सांगितलं की प्रिया मला भेटू शकते आणि तिला काय सांगायचं ते सांगू शकते। ते ऐकल्यावर प्रिया खुश होते आणि ती बोलायला लागते की माझा मोबाईल पोलिसांकडे तो जरा घेऊन येशील का, कारण की त्या मोबाईल मधील खूप मोठं सत्य आहे ते मला सगळ्यांसमोर आणायचं आहे। प्रिया घरी आल्यानंतर प्रतिमाची तब्येत अस्वस्थ झालेली असते। प्रतिमाने प्रियाला पाहिल्यानंतर ती मागे सरकते, तेव्हा इथे सायली पुढे येते आणि बोलते प्रिया तुला काय बोलायचंय, तू काय इथे आली। प्रिया बोलायला लागते की मला जरा फ्रेश होऊ दे, या कपड्यांमध्ये मला अस्वस्थ वाटायला लागलंय आणि मी सगळं सत्य सांगणार आहे। आणि ती अश्विनला सांगायला लागते की लवकरात लवकर अश्विन माझा मोबाईल घेऊन ये, मला सगळं सत्य सांगायचं आहे। आणि त्यानंतर प्रिया कपडे चेंज करून येते, फ्रेश होऊन येते आणि सांगायला लागते की आज मी मी सत्य सांगणार नाही, ते खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मी तुमची माफी मागते। तेव्हा रविराज बोलतात की कसलं सत्य, काय सत्य, तुला लाज वाटत नाही की तुझ्या आईला कसल्या पण याददाश्त घालवायच्या गोळ्या दिल्यास त्या, आणि तुझं हे जे काही करतेस ना ते ठीक आहे। तेव्हा ते प्रिया बोलते की बरोबर माझं चुकलंय आणि मी हे सगळं चुकून केलं नाही, कारण की हे सगळं माझ्या जीवाच्या भीतीने केलंय। आणि प्रिया हात जोडून बोलते की या सगळ्यामध्ये महिपंत आणि साक्षी माझ्यावर दबाव टाकत होते आणि मला ब्लॅकमेल करत होते। तेव्हा रविराज बोलतेस काय तू, त्यांच्यामुळे तुला ह्या गोळ्या द्यायला लागल्या। तेव्हा प्रिया बोलायला लागते हा त्यांच्यामुळेच मला ह्या गोळ्या द्यायला लागल्या। तेव्हा रविराज बोलतात की खोटं बोलू नकोस। तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते की खरोखरच बाबा मी काय खोटं बोलत नाही, मुळातच मी तुम्हाला जे सत्य सांगणार आहे त्याची मला हिंमत नव्हती, म्हणून ऑलरेडी मी त्याचा व्हिडिओ तुमच्या समोर आणत आहे। तो व्हिडिओ मी बनवला होता आणि मी तो व्हिडिओ इथे आणलेला आहे आणि तो व्हिडिओ मी सोशल मीडियावर प्रायव्हेट करून ठेवला आहे आणि कधी तो तुम्हाला दाखवता येईल त्यासाठी मी ठेवला होता। प्रिया सांगायला लागते जेव्हा मी आश्रमात राहत होती ना तेव्हा मला ही साक्षी भेटायला आली होती आणि सुरुवातीला मला पैशाची गरज होती म्हणून मी तिची मदत करायला लागली, पण नंतर मला तिची कटक असताना समजायला लागली। त्यानंतर मी तिच्यापासून दूर जात होती, पण तिने नंतर मला धाक द्यायला लागली आणि ती मला ब्लॅकमेल करायला लागली। ती सांगायला लागली आणि मी पण सांगायला लागला की काही झालं तरी पण तू आम्हाला साथ द्यायची। आणि त्यानंतर साक्षीच्या हातून खून झाला आणि नंतर महिपत पण मला सांगायला लागला की आम्ही सांगू तसं तू बोलायचं। या सगळ्यामध्ये साक्षीच्या हातून खून झाला होता आणि महिपतला साक्षीला सोडवायचं होतं, त्यासाठी महिपत काही करू शकणार होता आणि त्यासाठी त्यांनी मला या घरामध्ये जायला सांगितलं। रविराज बोलायला लागतो तू या घरात तुला जायला सांगितलं म्हणजे तू काही खरी तन्वी आहेस की नाही। तर इथे प्रिया सांगायला लागते की मी सगळं सांगणार आहे, ह्या सगळ्या मोबाईल मध्ये जे मी बोलले ते तुम्हाला कळेल आणि तुम्हाला समजेल की मी काय सांगितलं आहे ते। या सगळ्यामध्ये तिने माझा वापर केला होता आणि तुमची प्रतिमा हिची स्मृती जाण्यासाठी
तिला वेडा बनवण्यासाठी त्यांनी मला सांगितलं होतं आणि चुकीच्या गोळ्या देण्यासाठी पण त्यांनी फोर्स केला होता आणि खुनामध्ये पण जर साक्षीचं नाव आलं तर या सगळ्यामध्ये तुला जेलमध्ये पाठवू आणि तुला डायरेक्ट वरती पाठवू. मी हे सगळं केलं होतं पण रविराज एका प्रश्नावरच असतात, तुला या घरात का म्हणून पाठवलं, तुला या घरामध्ये जाण्यासाठी सांगितलं म्हणजे तू खरी तन्वी आहेस की नाही याचं पहिलं मला उत्तर दे असं सांगायला लागतात. प्रिया सांगायला लागते हो मला या घरात मध्ये जाण्यासाठी सांगितलंय मैपनच्या बोलण्यावरून. मी कशासाठी आले का आले तर तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्येच कळेल आणि खरं काय ते मला माहित नाही पण खरं काय ते माहिती करून जाण्यासाठी मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. तेव्हा इथे रविराज म्हणायला लागतात म्हणजे इथे प्रिया सांगायला लागतं की त्यांनी मला सगळं सांगितलं की जेणेकरून त्या घरात जायचं आणि त्या घरात जाऊन अर्जुन सुभेदार जी केस लढतोय त्या केसची खबर सगळी मला सांगायची. पण त्याच टाइमला रविराज बोलतात की निर्लज्ज मुली मग माझी मुलगी कोण आहे ते प्रिया सांगायला लागते की ते मला माहित नाही आणि जरी माहिती नसली तरी पण मी माहिती घेऊ शकते आणि सगळं मी तुम्हाला सांगू शकते आणि मी एकमेव जी आहे की तुमच्या मुलीपर्यंत मी तुम्हाला पोहोचवू शकते आणि ह्या सगळ्यामधनं तुम्ही मला त्याच्यातून पहिलं बाहेर काढा आणि या सगळ्यामध्ये मला निर्दोष ठरवा आणि तुम्ही माझं वकीलपत्र घ्या. ते रविराज बोलायला लागते तुझी अशी बोलण्याची हिंमत कशी झाली. तेव्हा प्रिया बोलायला लागते मी तुमचा हात जोडते तू खरंच तो व्हिडिओ पहा तर मग तुम्हाला काय ते कळेल. आणि त्यानंतर प्रियाचा सगळे व्हिडिओ पाहतात आणि सगळ्यांना चांगला धक्का बसतो. ह्या व्हिडिओमध्ये प्रियाने सगळं सांगितलं असतं की मला ह्या घरात का पेरलं आणि मी का आले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांना चांगला धक्का बसतो आणि सगळ्यात मोठा धक्का बसतो अश्विनला आणि अश्विनला कळतं की ही खरी तन्वी नाही. सगळ्यामध्ये तिने माझा वापर केला आणि आता पण तिथे माझा वापर करून आली. तेव्हा अश्विन बोलतो काय बोलतेस तू तर इथे प्रतिमा बोलायला लागते की प्रिया तू आधी का नाही हे सगळं सांगितलं. तेव्हा प्रिया बोलायला लागते की मी स्वतःच्या जीवाला घाबरले होते. तेव्हा रविराज बोलायला लागतात की जोपर्यंत माझी मुलगी कोण आहे ते मला कळणार नाही तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. प्रिया बोलायला लागते हे सांगण्यासाठी मी प्रयत्न करते तुम्ही माझं काम करा तुम्ही मला हे सगळ्यांना बाहेर काढा नंतर मी तुमची खरी मुलगी आहे तिच्यापर्यंत मी तुम्हाला पोहोचवते. हे सगळं आपल्यामध्येच राहील आणि तुम्हाला तुमची जर खरी मुलगी पाहिजे असेल तर ह्या सगळ्यामध्ये मला बाहेर काढा. तेव्हा प्रतिमा बोलते आम्ही तुझ्यावर का विश्वास ठेवू. तेव्हा प्रिया बोलते की खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. प्रियाने जो व्हिडिओ अपलोड केला असतो तो 1 वर्षापूर्वी अपलोड करून तो प्रायव्हेट ठेवलेला असतो. त्यामध्ये सगळं प्रियाने कबूल केलेलं असतं आणि आता रविराज बोलतात की रविराज खुश झालेले असतात. ते विचार करायला लागतात की आपण आपल्या मुलीपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ही कपाळ करणारी मुलगी आपली नाही. आपण या मुलीला जन्म दिला नाही आणि आपण या मुलीला संस्कार दिलेले नाही त्यामुळे त्यांना खूप आनंद होत असतो. त्यानंतर रविराज तयार होतात आणि बोलतात की मी तयार आहे तुझी केस लढायला. तेव्हा प्रतिमा बोलायला लागते हे सगळं होत असताना आमची मुलगी तन्वी कुठे शोधायची का शोधायची याची हिंट सुद्धा तुला आता द्यायला पाहिजे. आणि प्रिया बोलायला लागते काय झाले तरी मी तुम्हाला हिंट देणार. तेव्हा ते कल्पना बोलायला लागते या मुलीवर तुम्ही विश्वास ठेवू नका काय गॅरंटी आहे ती आता पण खोटं बोलत असेल. त्यानंतर ती सायली प्रियाला सांगते की तू आश्रमातील पुरावे घेऊन गेली होतीस का त्यांच्याकडे. ते प्रिया सांगायला लागते की मी आश्रमातील पुरावे काहीच घेऊन गेले नव्हते जे पण मला पुरावे मिळाले होते महिपंतकडनं तेच घेऊन आले. आणि ते प्रियाला माहित असतं की आश्रमातील पुरावे आणि सायलीच खरी तन्वी आहे पण तिला बाहेर यायचं असतं आणि तिला कटकारस्थान करायचं असतं. तेव्हा सायली बोलते की तुला खरंच माहित नाही की आश्रमातील आणि खरी तन्वी आश्रमातलीच असली पाहिजे. तो प्रिया कल्पना बोलायला लागते प्रिया तू जे बोलतेस नाही त्याच्यावर मला विश्वास पटत नाही कारण की तू काय पण बोलू शकतेस आणि तुझ्याकडून जर हलगर्जीपणा झाला तर गाठ माझ्याशी आहे आणि खरी तन्वी कोण आहे तो लवकर सांग. तेव्हा रविराज प्रियाला बोलतात की मी तुझी केस लढण्यासाठी तयार आहे पण स्टेप बाय स्टेप मला हिंट जर मिळाली नाही की माझी खरी मुलगी कोण आहे मग मी तुला तुझी केस सोडून देईन आणि तुला पण मी सोडणार नाही. आणि ते प्रिया बोलायला लागते की तुम्ही ही सगळी काळजी करू नका बाप्पाच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते की खरी तन्वीपर्यंत मी तुम्हाला लवकरात लवकर पोहोचवेन. नंतर रविराज गणपतीच्या पाया पडतात आणि बोलते लवकरात लवकर मला माझी मुलगी मिळू दे खरी मुलगी मला मिळू दे. आणि प्रिया आता बाहेर येणार का आणि खरी तन्वी कोणती सांगणार काय पुढे पाहणे रंजकच होणार आहे.